हाय हॅलो नमस्कार सर्वांना। झोमॅटोवरून आपल्याला आलू पराठेचा ऑर्डर आलेला आहे। आता आपण आलू पराठे बनवू। या ठिकाणी बघा मी आलू उकळून घेतलेले आहे। 2 मीडियम साईजचे आलू आपल्याला किसून घ्यायचे आहे। आलू किसून घेतल्यामुळे याच्यामध्ये गुठळी राहत नाही, त्याच्यामुळे मी आलू किसूनच घेतलेले आहे। आता आपण यात टाकूया थोडंसं अद्रक किसून। अद्रक किसून टाकल्यामुळे पराठ्याला खूप मस्त चव येते। आता यात टाकत आहे थोडीशी सोप, थोडंसं जिरं, थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे, 1 छोटा चमचा धने पावडर टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकलेला आहे 1 छोटा चमचा आणि 1 छोटा चमचा टाकलेला आहे आमचूर पावडर। 1 हिरवी बारीक मिरची चिरून टाकलेली आहे आणि भरपूर सारी टाकायची आहे कोथिंबीर। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊ। या ठिकाणी मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता यात टाकत आहे चवीनुसार मीठ। मीठ यामध्ये आपल्याला पहिलेच टाकायचं होतं, पण मी आता टाकलेलं आहे। मीठ टाकल्यावर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे 2 गोळे तयार करून ठेवायचे आहे। आपल्याला ऑर्डर आलेला आहे 2 पराठ्याचा, त्याच्यामुळे 2च पराठे मी तयार करत आहे। या ठिकाणी मी कणिक पहिलेच मळून ठेवलेली होती। कणिक मळताना यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी टाकायची आहे कस्तुरी मेथी आणि ओवा टाकायचा आहे। याच्यामुळे पराठ्याला खूप मस्त चव येते। आता मी यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल टाकून कणिक एकदा पुन्हा चांगली मळून घ्यायची। पीठ आपल्याला जास्त घट्टही नको आणि खूप जास्त नरमही नको, अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आहे। आता याचे मी गोळे तयार करून घेते। आता आपण पराठे बनवू। गोळ्याला मी पीठ लावून घेतलेलं आहे। आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। आपण पारी लाटून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये टाकत आहे स्टफिंग। आलू पराठा म्हटलं की स्टफिंग जास्तच पाहिजे, तेव्हाच आपला आलू पराठा खायला मस्त लागतो। अशा प्रकारे आलू पराठ्यामध्ये मी जास्तीत जास्त स्टफिंग टाकते, त्याच्यामुळे आलू पराठ्याची ऑर्डर आपल्याला जास्तीत जास्त येतात। मोदकाप्रमाणे याच्या कळ्या करून घेतलेल्या आहे आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला कोरडं पीठ लावायचं आहे। कोरडं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आपल्याला आलू पराठा हलक्या हातानेच लाटायचा आहे, खूप जास्त भार द्यायचा नाही। जर तुम्ही आलू पराठा दाबून लाटण्याचा प्रयत्न केला तर त्यामधलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येतं, त्याच्यामुळे आलू पराठा लाटताना तो हलक्या हातानेच लाटायचा। पराठा आपला लाटून झालेला आहे। गॅसवर बघा तवा गरम झालेला आहे। आता याच्यावर टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल। सर्वीकडे तेल मी पसरून घेतलेलं आहे। आता आपण यावर टाकत आहे आलू पराठा। आलू पराठ्याची खालची बाजू शेकून झाली की मग त्याला पलटून घ्यायचं। आता आपण वरच्या बाजूला तेल लावून घेऊ। दोन्ही बाजूंनी तेल लावून आपल्याला आलू पराठा चांगला शेकून घ्यायचा आहे। कस्टमरचा मेसेज होता की पराठा मला खस्ता पाहिजे, म्हणून थोडा आपण पराठा जास्त शेकणार आहे। पराठा बघा दोन्ही बाजूंनी चांगला शेकून झालेला आहे। आलू पराठा आपला तयार आहे। अशाच प्रकारे मी दुसरा सुद्धा आलू पराठा तयार करून घेते। आलू पराठे आपले तयार झाले आहे। अशा प्रकारे मी ऑर्डरसाठी आलू पराठा बनवते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।